वेळ वेळ म्हटलं की काळ कसा थांबल्यासारखा वाटतो ना. पण हीच वेळ माणसाचं पूर्ण आयुष्य ठरवते. सुखात असलो की वेळ खूप छान आहे माझी, आणि दुःखात असलो की काय यार, माझा तर टाईमच खराब आहे असं आपण म्हणतो. पण दुःखातली वेळसुद्धा माणसाला खूप काही शिकवून जाते बरं का. गेलेल्या वेळेतून आपण असं काही शिकतो की ते आपल्याला फक्त आपल्याच अनुभवाच्या गाठोड्यातून मिळतं. वेळेत केलेली कामं माणसाला सर्व सुख, धन, आरोग्य प्रदान करतात, आणि वेळ निघून गेल्यावर शारीरिक आणि मानसिक त्रास. चला तर मग या वेळेवर थोडं काही बोलूया. मित्रांनो, तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे. मी तर असं म्हणेन की त्या वेळेलाच पहिला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करा. आयुष्याला दिशा द्यायची असेल, आयुष्यात नवीन काही शिकायचं असेल, तर ती वेळ आत्ताचीच आहे. वेळेचं टाइम टेबल करा आणि ते तंतोतंत फॉलो करण्याचा प्रयत्न करा. मी कधी उठतो, कधी झोपतो, सोशल मीडियावर मी किती वेळ घालवतो, विनाकारणाच्या विचारात किती वेळ घालवतो, अभ्यास किती वेळ करतो आणि इतरांसाठी किती वेळ देतो. त्याचं मॅनेजमेंट तुम्हाला जमायलाच हवं, आणि जोपर्यंत ते जमत नाही तोपर्यंत तुम्ही यश नावाच्या शिखरापासून खूप खूप दूर आहात. मला जरा झोपायचं आहे. आज खूप आळस आलाय. आज नको, उद्या करूया. उद्या पुन्हा तेच, आणि परवा पुन्हा तीच कारण. अरे पण हीच रोजची वेळ, हीच रोजची सवय तुला मागे खेचत नाही का? ही जाणारी वेळ तुला मिळू शकत नाही. अगदी कोट्यवधी रुपये दिले तरी सुद्धा. बरं, आयुष्यही एकदाच मिळतं, मग ते झोपून आणि आळशी राहून का खर्च करायचं? या देशाची किनार ज्यांच्या हातामध्ये होती, त्या महान विभूती वेळेला सलाम ठोकत होती, आणि आज वेळ त्यांना सलाम ठोकते. अगदी ते या जगातून निघून गेले तरी सुद्धा. असं काही मित्रा तुला करायचे की भान सावध ठेवून वेळेवर लक्ष ठेवायचं. नको ती संगत बंद करा. अभ्यासू मित्र निवडा. बरं, संगत बरोबर आहे कसं कळणार? माझ्या मते त्याचं उत्तर आपल्यातच दडलेलं आहे. आपल्या आतल्या सोला विचारा, माझी संगत बरोबर आहे की चुकीची आहे? तुमच्यात रोज नवीन बदल होत असेल, तुम्हाला चांगलं वाटत असेल, रोज तुमची प्रगती होत असेल, तर त्या संगतीला वेळ द्यायचा. विनाकारण कोण बोलवेल, चल जरा फिरून येऊया. हो, जा फिरायला. पण आज तू कुठं आहेस, आणि ज्याच्याबरोबर फिरायला जाणार आहे तोही कुठं आहे याचा जरा विचार कर. फिरायला जाऊन आयुष्याची मजा घेणं वेगळं आणि फुकट वेळ घालवणं वेगळं. वेळेचे एक असं वैशिष्ट्य आहे की ती बदलत असते. व्यक्ती आज आनंदी असेल तर याचा अर्थ असा नाही की तो नेहमीच आनंदी असेल. त्याला दुःख कधी ना कधी येणारच आहे. हे अंतिम सत्य आहे की वेळ ही नेहमी बदलत असते. हुशार व्यक्ती तीच असते की जी दुःखातल्या वेळेवरही प्रेम करेल आणि त्यातून काहीतरी शिकेल. जिथं बोलवलं नाही तिथं विनाकारण जायचं नाही, आणि मूर्खाला तत्वज्ञान सांगत बसायचं नाही. वेळेला तुम्ही महत्त्व देता तेव्हा तीच वेळ तुम्हाला माणसं ओळखण्याची कला सुद्धा देते. पण हे कधी? जेव्हा तुम्ही वेळेला महत्त्व देता तेव्हा. बघा ना मित्रांनो, व्यक्तीला नको तिथे वेळ घालवतो, आणि जिथे घालवायचा आहे तिथे तो घालवत नाही. नवीन काहीतरी शिकण्यात वेळ घालवा.
कुणाला संगीताची आवड असेल तर तिथे वेळ द्या. कुणाला खेळाची आवड असेल तिथे वेळ द्या. जर कुणाला लिखाणाची आवड असेल तिथे वेळ द्या. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट वेळेत करा. वेळ तुम्हाला समृद्ध बनवेल. सुखी आयुष्यासाठी प्रत्येकाचा वेळ ठरलेला आहे बरं का. कसा? तर व्यायामासाठी वेळ नाही तर पुढे व्याधी आजार होणारच आहे. अभ्यासासाठी वेळ नाही, पुढे अज्ञान जन्म घेणार आहे. मैत्रीसाठी वेळ नाही तर पुढे सखा प्रेम मिळणार नाही. प्रेमासाठीच वेळ नाही, आयुष्याची मजा कळणार कशी? ध्यानासाठी वेळ नाही, मानसिक व्याधी जन्म घेणार. कुटुंबासाठी वेळ नाही, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडणार. या अशा बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत जिथे आपल्याला वेळ द्यायचा आहे. पण माणूस काय करतो? नको त्या संगतीत वेळ खर्च करतो आणि पश्चाताप करून घेतो. आयुष्याची मजा घ्यायची असेल तर योग्य ठिकाणी वेळ खर्च करा. जर एकदा वेळ गेली की राहतात त्या फक्त आठवणी. आणि आयुष्य त्याच्यासाठी वाट बघते जे काळाच्या पडद्याआड गेले. आणि पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, वेळेला महत्त्व द्या. कारण वेळ एकदा गेली की गेलीच. विचार करा आणि आपल्या वेळेला महत्त्व द्या. धन्यवाद.